नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी सकाळीच कामाला लागली होती आणि सगळ्यात पहिल्यांदा मी दिवाळीचं जे माझं डेकोरेशनचं साहित्य आहे, ज्या कप्प्यात ठेवते मी बऱ्यापैकी दिवे किंवा आपलं धूपदाणी, तर ते आधी मी बघून घेतलं व्यवस्थित आहे ना. जीही धूळ होती ती स्वच्छ करून घेतली. नंतर मला ना काही पुस्तकं न्यायची होती बुलढाण्यासाठी, पण काढली मी. पण इतकं भांड्यांचंच एवढं वजन झालं, कपड्यांचं झालं, तर त्यामुळे मी पुस्तकं नाही आणू शकली. आपली आवडती पुस्तकं किंवा इतर पुस्तकं ना आपण प्रत्येकाने वाचायलाच हवीत. कारण की ना त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला जे एकटंपण फील होतं किंवा म्हणजे प्रत्येकजण खूप मैत्रिणी नाही करू शकत, प्रत्येकाचं नेचर हे वेगवेगळं असतं. तर त्यांच्यासाठी ना पुस्तकं हा एक खूप सुंदर असा मैत्रीचा सोर्स आहे मला असं वाटतं. यामध्ये ना माझ्याकडे द सिक्रेटचं पुढचं जादू, नंतर नायक हे पुस्तक आहे. भरपूर असे पुस्तकं आहेत. हे रॉन्डा बर्न यांचंच जादू हे पुस्तक आहे. मी यावरती बघा मागेच 3-4 व्हिडिओपूर्वी व्हिडिओ बनवलेला, म्हणजे माहिती सांगितली होती. मला हे पुस्तक आणायचंच होतं. मी बाजूच्या एका ड्रावरमध्ये ना 4-5 पुस्तकं काढून ठेवलेली, पण घाईमध्ये ते राहूनच गेलं. नेक्स्ट टाईम मी नक्कीच आणेल. तिथे जाऊनही भरपूर असे कपडे धुवायचे होते, तर मी मशीन लावून दिलेलं. मशीनचा वरचा पेपरही पूर्ण धुळीने माखलेला आहे, तोही मला स्वच्छ करावा लागणार होता. आपण स्त्रिया कुठेही गेलो ना तर आपले कामं आणि स्वच्छता काही संपत नसते. तर सासरी जाऊ द्या, माहेरी जाऊ द्या, किंवा आपल्या घरी असू द्या, आपल्याला प्रत्येक ठिकाणी वाटत असतं की आपण स्वच्छ करायला हवं, ज्यांना विशेष आवड असते. हा आहे माझा भांड्यांचा खजिना. या बेडमध्ये ना मी येताना भरपूर अशी भांडी ठेवून आली होती, घासून वगैरे स्वच्छ. ज्यावेळेस इकडे आली राहिला त्यावेळेस हे दुसरं कपाट ना बाथरूमच्या शेजारी आणि डोअरच्या मागे आहे. तर इथे मी पूर्ण माझी पितळी आणि तांब्याची भांडी ठेवायची. अगदी मस्त स्वच्छच असायची इथे, कारण की इकडे सारखा हात नाही लागायचा. बऱ्याचदा मी दाखवलेलं आहे ज्यावेळेस मी नाशिकला म्हणजे व्हिडिओ टाकत होती त्यावेळेस. तुम्हाला बऱ्याच जणांना जे सुरुवातीपासून बघतात त्यांना माहिती असेल. मग नंतर ना हा दुसरा बेडरूम, तिथेही मी सगळी भांडी ठेवून आली होती की जेणेकरून बाहेर राहिल्यावरती ट्रॉली वगैरे धूळ नको बसायला. अगदी ट्रॉलीमध्ये मोजून भांडी आहेत. सगळे डबे वगैरे मी पातेल्या बऱ्यापैकी भांडी मी बेडमध्येच ठेवून दिलेली आहेत. इकडे स्टीलची ठेवली आणि दुसऱ्या बेडमध्ये पितळी भांडी ठेवलेली आहेत आणि मोठे डबे ठेवलेले आहेत. नंतर ना मला हे प्लास्टिकचे टपरवेअरचे माझ्याकडचे जे डबे आहेत 5-5 किलोचे, तेही आणायचे होते. पण नेमकं ना काय काय पकडणार असा प्रश्न होता. आणि मिस्टरांनी तर बॅग बघितलीच नव्हती की मी किती भांडे घेतलेले आहेत. ते बघितल्यानंतर म्हणजे रागवणं तर होणारच होतं, म्हणजे स्फोटच होतो की काय गरज आहे. त्या बॅगा ज्यावेळेस ना स्टेशनवरती पकडण्याची वेळ आली, जड बॅग ना मीच पकडली की जेणेकरून त्यांना लक्षात यावं नाही की मी भांडे घेतलेले आहेत. तर पण तरी पण त्यांना समजलंच की मी नेमकं बॅगांमध्ये काय भरलेलं आहे. तर ते मला तिथे स्टेशनवरती म्हणत होते, लोकांचा संसार 2 टोपली भांड्यांमध्ये होतो आणि तुला सगळी भांडी तिकडे व्हायची आहेत, काय करणार एवढं भरपूर. म्हणजे मी एक गंमत म्हणून सांगते, जे जे भांडे लागणार होते ना ते मी या डायनिंग टेबलवरती जमा करत होती. पुरुषांना ना अगदी मोजक्याच वस्तूंमध्ये म्हणजे जगायला पाहिजे असं वाटतं. मोजकेच कपडे, मोजकीच भांडी, म्हणजे सगळ्या वस्तू अशा लिमिटेड. फक्त खूप कमी असे पुरुष असतात ज्यांना खूप साऱ्या वस्तू, छान डेकोरेशनच्या वस्तू आवडतात. आणि जास्त माझ्या मिस्टरांसारखेच असतात की जे म्हणतात एवढं कशाला जमा करायचं. मग पण आपण स्त्रिया काही ऐकत नाही, कारण की प्रत्येकाचा ना एक वीक पॉईंट असतो. मला कपडे काही आवडत नाही. पार्लरला माझा आयब्रोच्या व्यतिरिक्त अजिबात खर्च नाही. म्हणजे 50 रुपये आयब्रोला लागतात, 2-3 महिन्यात बस तेवढाच आहे. शून्य खर्च असतो म्हणजे जवळपास. मग मी थोडं भांडे आधी भरपूर घेतलेली आहेत ही सगळी, म्हणून ना आता मी अजिबातच घेत नाही. अगदी एखादं घेतलं तर घेतलं असं आहे, कारण की हीच ठेवायला आता जागा कमी पडणार आहे.
क्रॉकरी युनिटही स्वच्छ करायचं होतं, पण तेवढं करायला तो सगळा सामान बाहेर काढायला, मग स्वच्छ करून परत सुकल्यानंतर ना ठेवायला तितका वेळ कमी होता. मग मी परत म्हणजे राहू दिलं तसंच. तिथले ना जे तांब्याचे जे पाण्याचे जे पात्र आहेत माझ्याकडे ते मला इकडे आणायचे होते, पण परत विचार केला की म्हणजे जे पॅक कपाटांमध्ये ना जास्त डाग पडत नाही आणि धुळी बसत नाही. ओपनमध्ये मग अजून परत खराब होतील म्हणून मग आणि म्हणजे जागाही तेवढी माझ्याकडे बॅगांमध्ये शिल्लक नव्हती. इथलेही मी काही या कपाटामधले भांडे घेतले. काचेच्या बरण्या अगदी स्वच्छच होत्या, त्यामुळे ना मी काचेच्या बरण्यांना इकडेच राहू दिलेल्या आहेत या कॅबिनेट्स म्हणजे पॅन्ट्री युनिट्समध्ये, की इकडं तिकडं ठेवलं तर मग फुटण्याची शक्यता असते. नंतर आम्ही ना दुपारचं जेवण नाशिकमध्ये ना फोडणी म्हणून एक असं मेस नाही म्हणता येणार, पण रेस्टॉरंट पण म्हणजे रेस्टॉरंटसारखं आहे. खूप सुंदर असं घरगुती जेवण मिळतं, अगदी छान. म्हणजे अजिबात तिखट मसालेदार नाही, की ते खाल्ल्यानंतर कधीही त्रास होत नाही असं. म्हणजे बऱ्याचदा माझ्या मिस्टरांनी ना इथे खाल्लेलं आहे आणि माझ्या मिस्टरांना बाहेरचं जेवायला आवडत नाही, पण इथलं जेवण त्यांना चांगलं वाटलेलं. आणि मीही ज्यावेळेस आली ना, वरणाची चवही आपली अगदी घरासारखी असते. आपल्याला जे मेनू हवे असतात ते इथे मिळतात. मोदक पण यांचा खूप छान आहे. अगदी हाफ थाळीमध्येच आमचं पोट भरून गेलेलं होतं. 120 रुपये थाळी आहे हाफ प्लेट. आणि महात्मा नगरला आहे, सिग्मा हॉस्पिटलच्या समोर जो रोड जातो ना त्या रोडाला आहे. नंतर आम्ही आलो नाशिकमधल्या खूप सुंदर अशा श्री सोमेश्वर मंदिरामध्ये. इथे आम्हाला दर्शन घ्यायचं होतं, कारण की आम्ही बँकेच्या कामासाठी ना म्हणजे अगदी मंदिरापासून जवळच आलेलो होतो. मग त्यानिमित्ताने देवाचं दर्शनही होईल. अगदी निसर्गरम्य असं वातावरण आहे. निसर्गाच्या सानिध्यात आणि आपल्या गोदामाईच्या काठावरती ना श्री सोमेश्वर महादेव मंदिर आहे. नाशिककरांना तर माहितीच असेल, सोमवारी म्हणजे इथे नेहमीच इतकी गर्दी असते ना की नंबर लावावे लागतात. तरी पण आज कमी गर्दी होती. खूपच सुंदर असं जुनं मंदिर आहे आणि खाली नदीचा काठ आहे. तिथे ना छान बोटिंग वगैरे पण केली जाते. नाशिकला ना 2 मंदिरं आहेत. श्री कपालेश्वर महादेव मंदिर, त्यांची खूप मोठी अशी म्हणजे कथा आहे, छान आहे तेही मंदिर. त्या मंदिरामध्ये नंदी नाही आहे. हे एकमेव असं भारतातलं किंवा जगातलं ते मंदिर असेल श्री कपालेश्वर, जिथं नंदी महाराज नाही आहेत. इथे नंदी महाराज आहेत आणि ही गोदामाई आहे, गोदावरी नदी. इथे खाली पण महादेव मंदिर आहे महादेवांचं आणि देवींचंही मंदिर आहे. देवी नेमक्या कोणत्या आहे ते मला लक्ष्मी माता दिसत आहेत किंवा आपल्या अन्नपूर्णा माता असाव्यात. या मंदिराच्या बाहेर ना अगदी सुंदर असे जांभूळ आणि करवंद मिळतात. ते इतके गोड असतात आणि जांभूळ पण खूप म्हणजे छोटे जांभूळ जेवढे असतात ना तेवढे तिथं करवंद असे मिळतात. आम्ही घेतलेले ते मी शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्कीच टाकेल. नंतर आम्ही आलो नाशिकमधल्या सगळ्यात प्रसिद्ध असलेल्या, जिथे सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतात अशा गणपती बाप्पांच्या मंदिरात. श्री नवशा गणपती हे नाशिकमधील खूप प्रसिद्ध असं गणपती बाप्पांचंच देवस्थान आहे. इथे प्रत्येक जेही भाविक येतात ना त्यांनी मागितलेल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात. ज्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या असतात ना, नंतर म्हणजे नवस जो मानलेला असतो तो नवस पूर्ण झाल्यानंतर इथे येऊन अशा पद्धतीने घंटा बांधल्या जातात. ह्या घंटा नेहमी सोडवल्याही जातात. तरीही असंख्य म्हणजे लाखोच्या जास्त प्रमाणात इथे घंटा बांधलेल्या असतील. तुम्ही बघू शकतात. नारळ पण ही एक 3-4 दिवसात एवढी नारळ कदाचित जमा झालेली असतील गणपती बाप्पांना आलेली. खूपच म्हणजे खरं तर मीही खूप वेळेस अनुभव घेतलेला आहे. देवाकडे ना मी जेही म्हणजे इच्छा केलेली आहे देवाने, ती माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. गणपती बाप्पांना मी नक्कीच सांगेन की गणपती बाप्पा माझ्या मैत्रिणींच्या सगळ्याच इच्छा पूर्ण होऊ द्या. तुमचा आशीर्वाद आम्हा सगळ्यांवर असू द्या. इथे आल्यानंतर ना फार प्रसन्न वाटतं. गणपती बाप्पांचं असं एकदम वेगळंच रूप बघायला मिळतं आणि ते रूप डोळ्यात किती साठवावं असं वाटतं.
मीही इथे एक घंटा विकत घेतलेली होती आणि ती बांधली. तर आणि पुढेच आपलं महादेवांचं म्हणजे पिंड आहे, तिथेही नमस्कार केला. अतिशय सुंदर अशी पिंड आणि नंदी महाराज आहेत. काय नाशिकला आलो आणि नॅचरलचं आईस्क्रीम नाही खाल्लं असं तर होणार नाही. भरपूर दिवस झाले होते आईस्क्रीम खाऊन. जवळपास या उन्हाळ्यात आम्ही एकदाही आईस्क्रीम खाल्लेलं नव्हतं. मग नॅचरलला रस्त्यावरतीच नॅचरल होतं तिथे आलो. मला ना शूटिंग करताना गर्दीमध्ये खरंच खूपच लाज वाटते. मी बऱ्याचदा बाहेर जाते पण एक तर कोणीतरी शूटिंग घ्यायला नसतं आणि असलं तर मला तेवढं कम्फर्टेबल फील होत नाही. नंतर आली मी इकडे आर केला, रविवार कारंजा मार्केट. इथे ना मला नॅपकिन घ्यायचे होते जे मी पाय पुसण्यासाठी वापरते. इथे पाय पुसणेही मिळतात. यावेळेस ना मी त्यांना विचारलेलं की शूटिंग करू का. मागच्या वेळेस ते नाही बोलले होते. यावेळेस दादांचा मूड जरा चांगला दिसत होता तर मला शूटिंग करू दिलेली. आपल्या पायपुसण्याही चांगल्या असतात, किलोवर मिळतात इथे 600 रुपये किलो. पण मी पायपुसण्या न घेताना ही मोठे नॅपकिन घेते किंवा यापेक्षा छोटेही मिळतात. ॲक्च्युली ना पायपुसण्यासारखं मशीनमध्ये धुतल्यामुळे ना खराब होतात लवकर आणि सारखं धुताही येत नाही. नॅपकिन कसं की आपण आजचा उद्या लगेच धुवू शकतो आणि ते नॅपकिन असे पातळ नसतात, एकदम चांगले म्हणजे क्वालिटी असते. हे नाशिकमध्ये ना 2-3 ठिकाणी अशा प्रकारचे नॅपकिन मिळतात. मी नाशिक रोडला जातानाही म्हणजे काठी गल्लीमध्ये बघितलेलं आहे. यांचं असंच शॉप आहे. ते थोडं छोटं आहे पण हे जरा जास्तच मोठं आहे आर केला. नंतर ना या बाजारात आली. इथे मी दर रविवारी सकाळी 6 वाजता 7 वाजता भाज्या घ्यायला यायची. मला ते बघून ना एवढं म्हणजे असं मन दुःखी होत होतं. अरे मी किती मिस करते या सगळ्या गोष्टींना. हा बाजार हा आहे सराफ गल्लीतला ना भांडे बाजार आहे. बाजूलाच सराफ गल्ली पण आहे. इकडे ना खूप मोठे असे भांड्यांचे शॉप नवीन हे ओपन झालेलं आहे रेड कलरचं. गोपाल काळेंच्या बाजूलाच आहे हे. मी भांडी कुठून घेतलेली आहेत बऱ्यापैकी ते मला नेहमी विचारलं जातं. मी या गोपाल काळे या दुकानात पण भरपूर भांडे घेतलेले आहेत. अगदी चांगली क्वालिटी असते आणि पितळी वस्तू किंवा पितळी देव ना या मुरलीधर आंबेकर या दुकानामध्ये नाशिकमध्ये चांगले मिळतात. अगदी बेस्ट क्वालिटीची देव किंवा भांडी असतात यांच्याकडची. या बाजारात ना आल्यानंतर ना खूपच असं भारी वाटत होतं. हे बालाजी मंदिर आहे, श्री बालाजी मंदिर. पिवळ्या कलरचं अतिशय सुंदर मंदिर आहे हे. ह्या गल्लीला ना मी खरंच खूप मिस करते. फुल बाजारात जायची आणि तिकडून येताना इकडून भाज्या घेऊन जायची. त्यावेळेस सकाळी सगळी दुकानं बंद असायची, खूप शांतता. फक्त भाज्यांना फोडणी देण्याचा वास खूप छान यायचा आणि मस्तच अशा फ्रेश भाज्या या रस्त्यावरती मिळतात. या दुकानामध्ये साडी नऊवारी साडी शिवून मिळते, वन पीस शिवून मिळतात, म्हणजे छान छान ड्रेसी शिवून मिळतात इथे. आणि इकडे आहे हे सगळं आपलं लोखंडी वस्तूंचं आणि हे आहे DH पटेल म्हणून भांड्यांचंच दुकान आहे. इथेही चांगल्या क्वालिटीची स्टीलची पितळी वगैरे भांडी मिळतात. जिथे ड्रेस शिवून मिळतात ना तिथेच लहान मुलींचे आपली नऊवारी साडीही मिळते आणि देवाचे छान असे कपडेही मिळतात. आणि पारक म्हणून इकडेच एक दुकान आहे, तिथेही देवाचे छान असे आसन मिळतात किंवा पूजेचं जेही साहित्य लागतं ना तेही मिळतं. आणि ही हा आमचा गोदामाईचा घाट. नंतर त्याच दिवशी आम्ही रात्री ना आमच्याच गल्लीमध्ये राधे गोविंद म्हणून डोसा किंवा छान छान जेवणाचं ना असं रेस्टॉरंट ओपन झालेलं आहे. तर मिस्टरांनी हा डोसा घेतलेला आणि मी साधा प्लेन मसाला डोसा घेतलेला. डोस्याची टेस्ट ना चांगली वाटली मला. मुंबईला शिवसागरचं जशी टेस्ट ना मी शिवसागर व्यतिरिक्त कुठेच खाल्लेला नव्हता. अगदी त्या टाईपच तसा हा डोसा मला पहिल्यांदा नाशिकमध्ये टेस्ट करायला म्हणजे छान मिळाला. तिथे आम्हाला भेटली ही स्वीट इरा. माझ्या मिस्टरांची मित्रांची मुलगी आहे, अगदी गोड आहे ती खूप. त्यानंतर मग हे पण फेमसचं जे कुल्फीचं शॉप आहे, नाशिकमधली फेमसची कुल्फी एकदम भारी असते बरं. आणि ज्यांनी खाल्ली असेल त्यांना माहितीच असेल. मग तेही शॉप आमच्या आता गल्लीतच ओपन झालेलं आहे, म्हणजे आमच्याच नगरामध्ये.
तर मग ती कुल्फी मी तर इथे असताना बुलढाण्याला असतानाच मिस करत होती. उन्हाळ्यामध्ये कधीतरी खाणं व्हायचंच. त्यानंतर ना मी घरी आली आणि दुसऱ्या दिवशी खूप घाई होणार होती, म्हणून मग मी शू रॅक होतं तेही खूप धूळ बसलेली होती शू रॅकवरती, तर तेही आवरून घेतलेलं. पहिल्यांदाच मला लग्नानंतर म्हणा असं बाहेरचं खाण्याचा म्हणजे योग आला होता जुळून. आमच्याकडे ना बाहेरचं खाणं होतच नाही, म्हणजे माझे मिस्टर खाऊच देत नाही. पण यावेळेस ना मी म्हणजे बोली केलेली होती की म्हटलेलं होतं आपण चाललो आहे, पण मी घरी काही जेवण बनवणार नाही, कारण की ना घरी गॅसचा म्हणजे सिलेंडर आणा, परत किराणा आणा आणि शिल्लक असलेला किराणा परत मेंटेन करा, हे सगळं ना खूप त्रासदायक होतं. आणि 2 दिवसासाठी मला हे म्हणजे त्रासदायक वाटलं, म्हणून मग मी त्यांना तसं सांगितलेलं. हात फिरे तिथे लक्ष्मी वसे असं म्हटलं जातं, पण आपण कुठेही पुसलं, स्वच्छ केला तो भाग, तर अगदी चकचकीत होतं घर आणि आपलंही मन प्रसन्न होतं. मी तुम्हाला ना आमच्या घराबाहेरचा जो एरिया आहे पॅसेजचा आणि घराची एंट्री त्याचं छोटीशी अशी टूर दिलेली आहे. इकडेच बाजूला शूज रॅक आहे आणि हे आमचं सेफ्टी डोअर आणि आतून मेन डोअर आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा आणि आपण परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत.